मेल मेल कसा ओळखायचा तर हे पंख द्यायचे ना. जसं आपण मेल पाहिला मेलला काही डॉट नव्हते हे फिमेल जेवढे पंखांना डॉट आहेत ना मित्रांनो पाहू शकता मित्रांनो मग दिसतं लहान लहान डॉट डॉट दिसते येलोमध्ये येलोमध्ये पाहू शकता. हाय फ्रेंड्स, आज मी ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे ते आपले कॉलनीमध्ये कॉकटेल्स बर्ड्स आहेत त्याच्याबद्दल बेसिक माहिती देणार आहे. तर कॉकटेल बर्ड्समध्ये आपल्याला मेल फिमेल कशी ओळखायची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. मी जेवढा माझ्याकडनं होईल तेवढी बेसिक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ पहा मित्रांनो. सर्वात प्रथम आता मी हा आपला कॉकटेल हा ग्रेमध्ये हा आहे मेल. मेल कसा ओळखायचा तर हे पंख द्यायचे बरोबर. तर पंख तुम्हाला दिसत आहे. पंखाच्या मध्ये जर इथे प्लेन असलं ना पूर्ण प्लेन मित्रांनो पाहू शकता. पंखाच्या इथे प्लेन असलं ना पूर्ण तर समजा हा मेल आहे पूर्णपणे मेल आहे. जर इथे डॉट डॉट असेल तर फिमेल असते पाहू शकता. तर हा आहे आपला मेल. आता तुम्हाला फिमेलची ओळख सांगतो. ही कॉकटेलची फिमेल. तर पाहू शकता मित्रांनो जसं आपण मेल पाहिला मेलला काही डॉट नव्हते. ही फिमेल जेवढे पंखांना डॉट आहेत ना मित्रांनो पाहू शकता. फिमेलला असे डॉट 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 असतात. ते ग्रे आणि पायड मधली ओळख आहे कॉकटेलची बरोबर. अशा प्रकारे कॉकटेलच्या मेल आणि फिमेल ओळखली जाते. तर तुम्ही नक्की आणणार असाल कधी बर्ड्स तर कॉकटेल बर्ड्स घेताना ही ओळख नक्की बघायची. ही फिमेल आणि प्लेन असेल इथे तर समजायचं मेल आहे. आता लुटिनोमध्ये जास्त डिफिकल्ट असतं कारण ते डॉट दिसत नसतात व्हाईट असल्यामुळे. तर ते दाखवते तुम्हाला. आपण लुटिनो कॉकटेल आहे त्याची फिमेल पकडलेली आहे. तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला दिसतात का लहान लहान डॉट डॉट दिसतात ते येलोमध्ये पाहू शकता. एकदम असे इझिली दिसत नाही ते लहान लहान डॉट एकदम येलोमध्ये पाहू शकता. हे डॉट आहेत ना लुटिनोमध्ये असे डॉट असतात. तर ही फिमेल आहे लुटिनोची आणि मेल असेल तर डॉट नसतात. हे झाले कॉकटेलचं ग्रेमध्ये आणि लुटिनोमध्ये मेल फिमेल. मित्रांनो कॉकटेलची अजून एक ओळख फेसवरून समजतं. तर याचा फेस बघा हा आहे मेल. मेलचा फेस अशा प्रकारे असतो आणि फिमेलचं दाखवतो तुम्हाला. हे फिमेलचा फेस अशा प्रकारे असतो. त्यांचं रेड डॉट आहे. फिमेलचा एकदम लाईट असतो आणि मेलचं पाहू शकता एकदम डार्क असतो. ही एक ओळख आहे कॉकटेलची मेल आणि फिमेलमध्ये पाहू शकता. लुटिनोमध्ये पण तसंच आहे मेल आणि फिमेल. मेलचं रेड डॉट आहे तो जरा डार्क असतो आणि फिमेलचं पाहू शकता एकदम लाईट आहे. फ्रंटला बसले की फिमेल आहे बॅक साईडला मेल आहे. मेल फिमेल बसलेले पहा. मेलचा फेस आणि फिमेलचा फेस अशा प्रकारे फेसवरून पण आपल्याला समजतं. पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो
अडल्ट न आणता चिक्स आणतो. लहान पिल्ले घेऊन आलो आपण समजा, तर ते लहान पिल्लांना आपण घेताना कसं मेल फिमेल ओळखणार, कारण त्यांना तर मेल फिमेल दोघांना डॉट असतात. जेव्हा ते लहान पिल्लांचे पंख निघत नाही आणि नवीन येत नाही, रिपेअर होत नाही ते पंख, तोचपर्यंत त्यांना मेल फिमेलचा काही अंदाज येत नाही आपल्याला. जसं आता एक्झाम्पल मी एक दाखवतो, माझ्याकडे चिक्स येतो, पाहू शकता. हा चिक्स आहे, आता 1.5 ते 2 महिन्याचा आहे. आपल्या 5 ते 6 महिन्याच्या नंतरच मेल फिमेल कळते. हा चिक्स आहे, त्याला कंपल्सरी असतो, मेल असो या फिमेल असो. तर कधीही घेताना, चिक्स घेताना मेल फिमेल कन्फर्म समजत नाही आपल्याला. पाहू शकता, मेल असो या फिमेल असो, जोपर्यंत पंख निघून दुसरे येत नाही तोचपर्यंत आपल्याला मेल फिमेल कळणार नाही. तर अशा प्रकारे कॉकटेलची बेसिक माहिती आपल्याकडे मेल फिमेलची. तर मित्रांनो, तुम्हाला ही बेसिक माहिती कशी वाटली? जर चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला मिळूया पुढच्या टॉपिकवर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.